ना त्याची आई ना त्याची नाक खुपसणारी ती शूरपणखा बहीण. मग छान मस्त रिलॅक्स आराम केला असता ना मी घरी, पण नाही, तू बोलवून घेतलंस मला. अगं म्हणजे काय बोलवून घेतलं? एक तर लग्नानंतर माहेरी आलीच नाहीयेस तू, पहिल्यांदा येतेस माहेरी. आणि शेवटी आई आहे मी तुझी. मला वाटतं माझ्या लेकीला भेटावं, तिचे थोडे लाड करावेत. हे लाड आहे नुसतं कोल्ड्रिंक वर कटवणारच का मॉम तुम्हाला? नुसतं काहीतरी चमचमीत बनव ना, टेस्टी. तुला माहितीये तिकडे जहागीरदारांकडे ना जे पाहिजे ते हवं तेव्हा मागवता येतं, पण इकडे आपल्याकडे असं काही नाहीये. इकडे तसं काहीच कसं नाही. अगं इकडे सुद्धा आपल्याला हवं तेव्हा ऑर्डर करता येतच की. हक्काची कूक आहे की आपल्याकडे. काय वंच, काय गाईगाईत निघालत कुठे? अहो पहिल्यांदा माहेरी आलीये माझी लेक. तिच्याकडे बघून हसावंसं सुद्धा वाटत नाहीये तुम्हाला? चालल्यात आपल्या तरा. नाही तसं नाही वहिनी, जाऊ दे ना मॉम. आत्याचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आता. तिच्या लाडक्या लेकीला आणि जावयाला घराबाहेर काढलं ना, चिडली असणार ती. काही नाही ग, या आणि यांची लेक दोघी जळतात तुझ्यावरून का? तर काय, आत्ता विचार कर ना, आत्ताच इतक्या जळतायत दोघी, तर माझा नवरा जहागीरदार इंडस्ट्रीजचा मालक झाला तर काय होईल दोघींचं? जळून जळून काक होतील दोघी. अहो यांचं बघत काय उभ्या राहिल्यात आता? अहो तिच्यासाठी करा काहीतरी, पहिल्यांदा माहेरी आली ती. भजी तळा चालतील ना ग? चालेल, धावेल मॉम. आत्या गो गो फास्ट फास्ट. देवा, अरे मला असं म्हणायचं होतं की सई तू का आली आहे इकडे? तुम्ही पत्ता दिला या घराचा? देवांश, काय बोलताय तुम्ही? अहो आई भेटायला आलात आपल्याला. देवा, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस, पण माझं ऐकून तरी ऐकून घेऊ तुझं का? ज्या जागेवर आम्ही राहतोय, ज्या जागेला आम्ही आमचं घर म्हणतोय, त्याचा अपमान करतेस तू. मी काय ऐकून घेऊ? आणि काय चाललंय तुमचं? तुमचं काय ठरलंय का आई पायनी इथे येऊन आम्हाला त्रास द्यायचं? काल भैरवी आई आली होती, आज तू आली आहेस. काय चाललंय तुमचं? देवांश, काय झालंय तुम्हाला? प्लीज शांत व्हा आधी. अहो आईंना बरं नाहीये तरी सुद्धा ते आपल्याला भेटायला आल्यात, आणि अपमानाचं काय घेऊन बसलात तुम्ही? आई खरंच आपला अपमान करतील का? त्यांना आपली काळजी वाटते ना, म्हणून ते आज घरी आल्या तिथे. आईला जर आपली काळजी असती ना, तर त्या दिवशी जेव्हा आपण घर सोडत होतो तेव्हा तिने काहीतरी म्हटलं असतं ना, पण तेव्हा काहीच बोलली नाही. तिचा लहान मुलगा तुमच्यावर वाटेल ते आरोप लावत होता, पण ती काहीच म्हणाली नाही त्याला. गप्प होती तेव्हा का? नाही असं नाहीये रे देवा. मी तर तुम्ही घर सोडून जाऊ नये म्हणून. हा माहितीये मला, तुला खूप त्रास होत होता, तुला रडायला पण आलं, तू आम्हाला समजवण्याचा पण प्रयत्न केला, पण जे करायला होतंस ते नाही केलंस तू. तुझ्या लहान मुलाला का नाही म्हणालीस की तुझी सून निर्दोष आहे, काहीच केलं नाही तिने? का नाही म्हणालीस? का गप्प होतीस तेव्हा? तुझा विश्वास नाही तुझ्या सुनेवर? नाही रे देवा, असं का बोलतोयस तू? माझं चुकलं, मला मान्य आहे, माझं खरंच चुकलं. मी तेव्हा बोलायला हवं होतं, पण घरात इतकं काय काय सुरू होतं ना, मी एकदम भांबावून गेले रे. मला काही सुचलंच नाही. देवा, माफ करणार आहे मला. सई, मी तुझी माफी मागते. खरं तर माझं दुर्दैव आहे, घरच्या लक्ष्मीला घर सोडून जावं लागलं आणि मला काही करता आलं नाही. मी बघत राहिले. चुकलं माझं, मला माफ कर ना बाळा. आई काय करताय तुम्ही? हे बघा, आणि मी खरं सांगते, मी नाही रागवले तुमच्यावर, आणि मला माहितीये ना
जे काही घडले त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि अजूनही होतोय. पण या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला नका देऊ. तुमची खरंच काही चूक नाही या सगळ्यामध्ये. तुम्ही प्लीज शांत व्हा ना. मी बोलते देवांशी. एक देवांश प्लीज बोला ना त्यांच्याशी. काही बोलायचंय कोणाशीच? देव प्लीज सांगा तिला इथनं जायला. तिला सांगा इथनं जायला. असू दे सई, खरं तर मी इथे यायलाच नको होतं. मला तुम्हाला अजून त्रास होऊ द्यायचा नाहीये. जाते मी. आई प्लीज थांबा ना. आई प्लीज. आई आई थांबा ना. वा आत्या, मजा आली मजा. पण आता नाही कांदा भजी बास. आता ना काहीतरी स्पायसी बनव. मस्त मिरचीची भाजी बनवतेस का? मिरची भाजी. वंच करा करा आणि अशाच करा बरं का, कांदा भजी सारख्या छान कुरकुरीत करा करा. ही काय करते इथे? हो काय करते म्हणजे? लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली आपली लेक. तुमच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? जरा तरी आनंद दिसू द्या की. बघितलंस ना, पॉप्सला ना काही कौतुकच नाहीये माझं. लायकी आहे का तुझी कौतुक करून घ्यायची? स्वतःच्या बहिणीला आणि दिराला घराबाहेर काढलंस आणि वर तोंड करून इथे येऊन भजी खात बसलीस. बास हा पॉप. मी नाही कोणाला घराबाहेर काढले. ते दोघं त्यांच्या कर्माने गेले. मग कसे वागतायत माझ्याशी? काय झालंय तुम्हाला? पहिल्यांदा माहेरी आली आपली लेक. असं का बोलताय बिचारीला? मधू, जाऊ दे ना, नको काही बोलूस, शांत राहा. माहित आहे, ही मुलगी डोळ्यासमोर असली ना तर मी नाही शांत राहू शकत. सगळं मुश्किल करून ठेवलं या कार्तीनी. आज वाटते मला हिचा बाप असल्याची. पॉप्स बास. मग मी आता ऐकून नाही घेणार. आणि काय म्हणालात तुम्ही? हा, तुम्हाला माझी लाज वाटते? अरे खरी लाज तर मला तुमची वाटते. लहानपणापासून का फालतू घरात जन्माला आलीये मी. भिकाऱ्यासारखं वाढवलंय तुम्ही मला. ना कधी चांगले कपडे, ना ज्वेलरी, ना कधी कसली हाऊस माऊस, कुठे फिरायलाही घेऊन नाही गेलात. फिरायला काय साध्या स्कूलच्या ट्रिपला नाही पाठवलं तो तुम्ही मला.